नमस्कार. रामकृष्ण हरी माऊली. आषाढी एकादशीच्या सर्व शेतकरी वारकरी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पांडुरंगाची आपल्यावर कृपा राहो, आपल्याला सुख समाधान आणि समृद्धी लाभो, ही ॲग्रो शिवारतर्फे पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. आजचा विषय अर्थात आहे, आज आहे रविवार दिनांक 7 जुलै आणि आपण नेहमीप्रमाणे आठवड्याचा आढावा तर बघणारच आहोत. कुठल्या बाजारात किती भाव वाढले, किती कमी झाले आणि हे खूपच वाढले किंवा कमी झाले ते बघणार आहोत. त्याच जोडीला आपण हेही बघणार आहोत की आषाढी एकादशी नंतरचे कांद्याचे बाजारभाव काय असू शकतात. तर फार याच्यात न जाता आपण सुरुवात करूया. या आठवड्याच्या सोमवारी म्हणजे 30 तारखेला 30 जूनला जेव्हा बाजार सुरू झाला त्यावेळेस लासलगाव बाजार समितीचे जे सरासरी बाजारभाव होते ते होते साधारण 1550 रुपये प्रति क्विंटल. त्याच्यानंतर त्यामध्ये 20 रुपये 50 रुपये असं करत घट झाली आणि आठवडा जेव्हा संपला शनिवारी तेव्हा पुन्हा हे सरासरी जे बाजारभाव आहे ते पुन्हा 1550 रुपयांवर आले. म्हणजे 1550 ते 1550 असा हा प्रवास हा लासलगाव बाजार समितीचा आहे. मी असं म्हणालो की लासलगाव नेहमीप्रमाणे आपण संदर्भासाठी घेत असतो. तर लासलगाव बाजार समितीचे हे बाजारभाव शनिवारी आठवडा संपताना परत सोमवारप्रमाणे होणे याचा अर्थ येणाऱ्या काळात म्हणजे आषाढी एकादशी नंतरची जे बाजारभाव आहे त्यासाठी थोडंसं सकारात्मक आहेत, थोडासा दिलासा देणार आहे. पण तो खरंच किती दिलासा देईल ते बघण्यापूर्वी आता आपण या आठवड्यामध्ये कांदा आवक किती झाली, महाराष्ट्रामध्ये दररोज किती कांदा आवक होत होती, त्याच्यानंतर देशामध्ये कांद्याचे बाजारभाव आणि त्याची काय परिस्थिती आहे, राज्यामध्ये काय स्थिती आहे आणि त्याच्यानंतर मग मी नाशिकमधल्या प्रत्येक बाजार समितीमध्ये बाजारभाव कसे वाढलेत किंवा कमी झाले ते मी तुम्हाला या आठवड्याचं विश्लेषण करणार आहे. आता बघूया राज्यातली आवक बघूया. सोमवारी जी आवक झाली ती 2,80,000. मागच्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक घटलेली आहे. मंगळवारी जी झाली 1 जुलैला 2,98,000, बुधवारी 2,84,000, गुरुवारी 3,13,000, शुक्रवारी 2,50,000 आणि शनिवारी 1,20,000. शनिवारचा आकडा अजून आलेला नाही, तो थोडासा उद्यापर्यंत आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत थोडासा क्लिअर होईल. पण साधारण त्यामध्ये एक 25-30,000 क्विंटल इकडे तिकडे होऊ शकते. आता देशभरामध्ये कांद्याची आवक कशी आहे, ती वाढली का घटली ते आपण बघूया. 22 ते 28 जून रोजी म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये कांद्याची आवक होती 3,48,000 मेट्रिक टन. 29 ते 5 जुलै रोजी म्हणजे आता जो शनिवारी काल आठवडा संपला त्यावेळेस कांद्याची आवक मात्र 90,000 ते 95,000 क्विंटलनी घटलेली आहे आणि ती झाली आहे 2,54,300 मेट्रिक टन. इथे थोडासा बाजारभावाचा येणाऱ्या काळामध्ये दिलासा मिळण्यासाठी ही आवक जी घट आहे त्याचा फायदा होऊ शकतो. हे सगळ्या देशभरात आहे. पण राज्यामध्ये किती घटली ते आपण बघूया. महाराष्ट्रामध्ये मागच्या आठवड्यात 1,66,000 होती, या आठवड्यामध्ये शनिवारपर्यंतचं 1,08,000. मध्य प्रदेशमध्ये 78,000 वरनं आता 56,000 झाली. गुजरातमध्ये 14,253 वरनं गुजरातमध्ये मात्र इथं थोडीशी वाढ आहे 600 क्विंटलची, माफ करा टनाची, 14,800 मेट्रिक टन झाली आहे. कर्नाटकमध्ये 2,300 मेट्रिक टन जी होती ती 2,200 झाली. इथे मात्र स्थिर आहे, फार काही हे नाहीये गुजरात आणि कर्नाटक. राजस्थानमध्ये 6,000 होती, इथे 4,500. राजस्थानमध्ये घट आहे. उत्तर प्रदेशमध्ये 46,000 टन होती, उत्तर प्रदेशमध्ये घटून ती आता 37,552 टन झालेली आहे मेट्रिक टन. तेलंगणामध्ये 5,400 होती, 5,825 आता या आठवड्यात झाली. मागच्या आठवड्यापासून इथं थोडीशी वाढ आहे जसं गुजरातमध्ये झाली आहे. दिल्लीमध्ये 7,400 होती या आठवड्यात, त्याच्यामध्ये साधारण 200 टनांनी वाढ होऊन 7,614 आहे. पण एकूण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा विचार करता, गुजरात याचा विचार करता ह्या आवक ज्या आहेत त्या घटलेल्या आहेत. सध्या जो कांदा संपूर्ण भरातून ज्या राज्यामध्ये सर्वाधिक येतोय तो म्हणजे महाराष्ट्रात. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कांदा हा लासलगाव, पिंपळगाव आणि नाशिकच्या बाजारातनं येतोय. एकूण नाशिक जिल्ह्यामध्ये पण लासलगाव पिंपळगावचं प्रमाण जास्त आहे. त्या खालोखाल तो नगर आणि सोलापूरवरनं येतोय, त्या खालोखाल पुण्यावरनं येतोय. हे आता आपल्याला माहिती आहे. आता आपण देशभरामध्ये किमतींची काय स्थिती आहे ते एकदा
बघूया, मी फार याच्यामध्ये जास्त वेळ घेणार नाही. आंध्र प्रदेशमध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत 19.33% वाढ झाली आहे, 1247 दर चालू आहे. बिहारमध्ये साधारण 10% वाढ झाली, जवळपास आत्ताचा दर आहे 1955 रुपये या आठवड्याचा सरासरी दर. चंदीगडमध्ये 3% घट झाली, 3.5% घट झाली, ते आता 1400 आहे, 1454 वरून 1400 आला आहे. छत्तीसगडमध्ये 11% वाढ झाली, इथे 1667 दर आहे. गोव्यामध्ये मात्र दर स्थिर आहे, 1583 वरून 1590 आहे. गुजरातमध्ये 1229 दर आहे, 7.5% घटलेले आहेत. हरियाणामध्ये 11% वाढ आहे, माफ करा, हरियाणामध्ये 0.5% वाढ आहे, 1370 झालेला आहे, 1362 होता. हिमाचल प्रदेशमध्ये जी घट आहे, माफ करा, हिमाचल प्रदेशमध्ये वाढ आहे 2078 वरनं ते 2145, बरोबर इथे 3% साधारण वाढ आहे. जम्मू काश्मीरमध्ये 1% वाढ. कर्नाटकमध्ये 0.5% घट आहे, 1597 वरनं 1592 वर आलेला आहे, फार अशी ती घट समजता येणार नाही. केरळमध्ये पण साधारण 5.25% घट, म्हणजे दक्षिणेकडे बाजारभाव वाढत आहेत वगैरे असं नाही, तिथे पण घटलेले आहेत. 3800 वरनं तो आलाय 3611 पर्यंत. मध्य प्रदेशमध्ये यावेळेस जरा बऱ्यापैकी घट झाली आहे, ती आहे 13%, ती 855 वरनं 740 गेलाय. आणि महाराष्ट्रामध्ये जी घट झाली आहे ती साधारण 3%, 2.90% आहे, साधारण 1344 सरासरी आहे. दिल्लीमध्ये साधारण 5% घट आहे, आताचा या आठवड्याचा म्हणजे शनिवारपर्यंतच्या आठवड्याचा 1416 सरासरी बाजारभाव आहे. पंजाबमध्ये 1413, इथे 10% वाढ आहे. ओरिसामध्ये 3% वाढ आहे, 2082 आहे. राजस्थानमध्ये 1193 आहे, इथे 3.5% वाढ आहे, 1151 वरनं. तमिळनाडूमध्ये 1% पाऊण टक्क्याची घट आहे, 3142 वरनं 3114, म्हणजे फार असं हे नाहीये. तेलंगणामध्ये तुम्हाला नेहमी हैदराबाद आणि याची उत्सुकता असते, तिथे 7% बाजारभाव घटलेले आहेत, 1358 वरनं 1264 आलेले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 10% वाढ आहे, 1197 वरनं 1318 झालेली आहेत, स्वाभाविकपणे तिथे आवक घटलेली आहे. वेस्ट बंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये साधारण 4% वाढ आहे, 1906 वरनं 1980 पर्यंत आली आहे. संपूर्ण भारताचा विचार करता साधारण 1790 वरनं 1800 झालेले आहेत, म्हणजे बाजारभाव संपूर्ण भारताची सरासरी जी आहे ती स्थिर आहे, ती घटलेली नाही, वाढली नाही, पण काही ठिकाणी वाढली, काही ठिकाणी घटली, ते तुम्हाला सांगितलंय. आता राज्याची आपण महाराष्ट्राचा विचार करू. महाराष्ट्राचं माझ्याकडे जिल्हा वाईज आहे आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत म्हणजे साधारण 30 तारखेला संपलेला आठवडा आणि आता काय कुठे वाढले, काय घट झाली ते आपण बघूया. नगर जिल्हा अहिल्यानगरमध्ये 2% घट आहे, 1331 वरनं 1303 झालाय. अकोल्यामध्ये मात्र भाव स्थिर आहे, 1400 रुपये. अमरावती 1750, इथे जवळपास 15.5% वाढ आहे. चंद्रपूरमध्ये 1% वाढ आहे, 1827 दर होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1169 आहे, तिथे साधारण 4.5% वाढ आहे. धाराशिवमध्ये 15.33%, म्हणजे साधारण 15.25% वाढ आहे. धाराशिवचे जे बाजारभाव या आठवड्यात 1474 वरनं 1700 गेलेले आहेत. धुळ्यामध्ये 14% घट आहे, 1293, म्हणजे साधारण 1300 वरनं तो आलाय 1110 पर्यंत. जळगावमध्ये साधारण 4% घट आहे आणि आताचे बाजारभाव 940 आहे. कोल्हापुरात 2% घट आहे, 1200 सरासरी चालू आहे. मुंबईमध्ये 1.5% घट आहे, 1468 आहे. नागपूरमध्ये 0.5% घट आहे, 1476 आहे. नाशिकमध्ये जे आहे साधारण 4% घट आहे. नाशिकची जी घट आणखी थोडीशी कमी आहे, जेव्हा आपण सगळी सरासरी बघू प्रत्येक बाजार समिती वाईज, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. तर नाशिकचे साधारण 1458 वरनं 1400 रुपयांवर आलेले दिसत आहे. पुण्यामध्ये 11% घट आहे, 1520 वरनं 1341 आलेत. सांगलीवरनं, सांगलीची जी घट आहे ती जस्ट पाऊण टक्का आहे, 0.83%ची, 1329 वरनं 1318 सरासरी दर आलेत. साताऱ्यामध्ये मात्र 14% वाढ आहे,
1128 वरनं 1295 म्हणजे 1300 रुपये सरासरी बाजारभाव झाला. सोलापूरमध्ये साधारण 3% वाढ आहे, 1085 वरनं 1017 झालेला आहे. ठाण्यामध्ये जी घट आहे ती तब्बल 24% आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये विशेषतः कल्याण वगैरे ते तुम्हाला माहिती आहे. साधारण 2000 होते, 2000 माफ करा, 1000 बरोबर 1992 होते, तर 1500 झालेले आहेत, म्हणजे 24% घट आहे. एकूण महाराष्ट्राचा विचार करता सरासरी सगळ्या राज्याची मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये राज्याचे बाजारभाव 1319 वरनं 1333, म्हणजे हा सगळा सरासरी काढला तर वाढीचा ट्रेंड आहे किंवा बाजारभाव स्थिरावलेला आहे असं तुमच्या लक्षात येईल. आता आपण थोडंसं या सगळ्या याच्यामध्ये प्रत्येक जे बघितलं तर आपण नाशिक जिल्ह्यामधल्या बाजार समित्यांमध्ये काय भाग आहे, जसं मी तुम्हाला सुरुवातीला चांदवडचं सांगितलं, आणि मग येणाऱ्या आवक आणि त्या संदर्भात आपण ते बघूया. याच्यामध्ये मी बरेचदा बाजारभावांची माहिती ही व्हॉट्सअप चॅनलमध्ये देत असतो. व्हॉट्सअपला जर तुम्हाला सबस्क्राईब करायचं असेल, फॉलो करायचं असेल, तर त्याची लिंक इथे डिस्क्रिप्शनमध्ये कॉमेंटमध्ये आहे. आणि चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि या ठिकाणी जे हिरवं बटन आहे तिथं सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत असतं, त्याला मी उत्तरे देत असतो. चांदवडचे बघूया. चांदवड बाजार समितीमध्ये आता मी नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यावाईज जे बाजार समिती आहे त्यानुसार मी वाचणार आहे. चांदवड तालुक्यामध्ये माफ करा, साधारण 3.5% घट आहे, 1486 वरनं 1431 आहे. देवळ्यामध्ये साधारण 4% घट आहे, 1523 वरनं 1463 आहे. दिंडोरीमध्ये साधारण 4.25% घट आहे, 1554 वरनं 1496 आहे. दिंडोरीच्या वणी बाजारामध्ये साधारण तेवढीच घट आहे, 4.25% आणि 1553 वरनं 1495 आहे. आता ही जी घट आहे साधारण 5% जास्त असेल तर तुम्ही ती घट मानू शकता. 5% आत आहे, त्यामुळे बाजारभाव स्थिर आहे. म्हणजे ही घट किती आहे, 20 रुपये, 25 रुपये, 50 रुपये या पद्धतीची आहे, ते तुम्हाला दिसत आहे. कळवणमध्ये साधारण 1% बाजारभाव घसरला, 1%च्या पेक्षा कमी आहे, 1401 वरनं 1390 झालेला आहे सरासरी. लासलगावमध्ये 3.25% घट आहे, 1564 वरनं 1512 रुपये सरासरी आलेला आहे. आणि मी जे सांगितलं शनिवारची जी सरासरी होती, सोमवारची आणि शनिवारची 1550 आणि सोमवारची 1550 होती. त्या याच्यामध्ये मधल्या काळामध्ये ती कशी घटली ते तुम्हाला दिसतंय. निफाडमध्ये 2.5% घट आहे, ती 1535 वरनं 1492 आहे. लासलगाव विंचूरमध्ये साधारण 2% घट आहे, 1551 वरनं 1518 आलेली आहे. त्याच्यानंतर मनमाडमध्ये 1411 वरनं 1464, 3.76 म्हणजे जवळपास 4.25% वाढ आहे मनमाडला. नामपूर बाजारामध्ये मात्र इथे जे दाखवत आहेत ती जवळपास 45% घट आहे. आता हा आकडा चुकला आहे का मला माहित नाही, पण तुम्हाला काही नामपूर मधलं किंवा तिथे कोणी जर शेतकरी असतील तर मला इथे कॉमेंटमध्ये सांगा की हा आकडा काय. कारण हा जो आकडा माझ्याकडे आलेला आहे गव्हर्नमेंटच्या कडनं 1387 होता मागच्या आठवड्यात, तो झालाय 760, म्हणजे 45% घट आहे सरासरीमध्ये. नांदगावमध्ये 2% वाढ आहे, 1322 वरनं 1350. नाशिक शहरामध्ये 14% घट आहे, 1131 वरनं 963. इथे थोडासा मला जरा शंका आहे. पिंपळगाव बसवंतला साधारण 4.5% घट आहे, 1554 वरनं तो आता आलाय 1484 किंवा 1485. पिंपळगाव बसवंतच्या सायखेड्या बाजारामध्ये 5.80% घट आहे, 1455 वरनं 1370 आहे. सटाणामध्ये साधारण 1.5% वाढ आहे, 1778 वरनं 1400 आलेला आहे. सिन्नरमध्ये साधारण 7% घट आहे, 1447 वरनं 1346 आलेला आहे. उमराण्यामध्ये आताचे जे बाजारभाव आहे ते 1325 आहे, वाढ किंवा घट ते समजू शकलेलं नाहीये मागच्या वेळेचं. आणि येवल्यामध्ये जे आहे 1167 यावेळेचे बाजारभाव आहे, साधारण 5.5% घट आहे, मागच्या वेळेस होते 1237. एकूण नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर 1416 वरनं ते आता आले साधारण 1334 रुपये, म्हणजे साधारण एक 70 रुपयामध्ये 70 ते 80 रुपये सरासरी बाजारभाव नाशिक जिल्ह्याचे घटलेले आहेत.
पण काही ज्या बाजार समित्या आहेत तिथे बाजारभाव वाढलेले आहेत थोडेसे. काही ठिकाणी ते स्थिर आहे, काही ठिकाणी मात्र जसं मी सांगितलं की 45% वगैरे 14% वगैरे तिथे मात्र ते घटलेले आहे. आता या सगळ्या याच्यामध्ये थोडंसं हा बाजार दबावात येण्याचं कारण निर्यात आहे, नाफेडची खरेदी वगैरे असं सांगू शकतात. नाफेडची खरेदी जाहीर झाली, हळूहळू तिथे सुरुवात होईल आणि या आठवड्यापासून त्या खरेदीला वेग येईल. वेग आल्यानंतर बाजारावर दबाव येऊ शकतो. आता ते कसं होईल ते माहीत नाही, ते सोमवारी होईल, मंगळवारी होईल. पण आषाढी एकादशीमध्ये असं सांगतायत व्यापारी, जसं मी मागे म्हणालो की वारीमध्ये अनेक व्यापारी जवळपास वारीमध्ये अनेक वारकरी आहेत, शेतकरी आहेत. ते तिथून आल्यानंतर त्यामध्ये कांद्याचे पण आहे, बाकी सगळ्याच पिकाचे आपण जात असतो. तर माऊलींच्या आणि तुकोबांच्या वारी मिळून आणि एरवी जाणारे जे आहे ते त्यांची संख्या काही लाखामध्ये आहे. तर हे शेतकरी जेव्हा परततील त्यानंतर ते आपला कांदा विक्रीला काढण्याचा निर्णय जर त्यांनी घेतला तर या आठवड्यामध्ये कांद्याची आवक वाढू शकते मागच्या आठवड्याच्या तुलनेत. म्हणजे मागच्या आठवड्यात म्हणजे त्यामध्ये जी आवक होती ती साधारण तशी होऊ शकते, होईलच असं नाही. त्यामुळे ती कदाचित मंगळवार बुधवारपासून होईल. पण सोमवारचे जे दर आहे किंवा मंगळवारचे दर आहे ते शनिवारच्या सरासरी इतके टिकून राहू शकतात. आणि पांडुरंगाची इच्छा असेल आणि लोकांना जर असं वाटलं की नाही आपण आता कांदा घेऊन जायला नको, थोडा थांबूया, टप्प्याटप्प्याने जाऊया, थांबून जाऊया, तर मात्र कांद्याचे बाजारभाव स्थिर राहतील आणि थोडीशी त्याच्यामध्ये 25-30 रुपयांची वाढ होऊ शकते. फार चान्सेस नाही आहे. आता ज्यांनी कांदा साठवला आहे त्यांनी तो एकदम विकू नका, टप्प्याटप्प्याने विका. कांदा विकताना तुम्हाला तोटा होतोय का खरंच? जूनमध्ये विकल्यानंतर किंवा जुलैमध्ये विकल्यानंतर तो एप्रिलमध्येच विकायला पाहिजे होता का? मार्चमध्येच किंवा मेमध्ये विकायला पाहिजे होता का? याची चर्चा मी 1-2 दिवसानंतरच्या स्वतंत्र व्हिडिओमध्ये करणार आहे. त्यामुळे आताचा जो सेल झाला या सगळ्या याच्यामध्ये तो थोडा पॅनिक सेल होता. त्याच्यानंतर येणाऱ्या काळामध्ये श्रावण आहे, आषाढ, त्याच्यातले उपवास आले, त्यामुळे कांद्याची मागणी थोडीशी कमी आहे. आणि अजूनही जो कांदा बाजारात येतोय त्याचं प्रमाण बऱ्यापैकी आहे. ते 1,90,000 किंवा 1,00,000 मेट्रिक टनांनी सगळ्या देशभरात जरी घटलेलं असलं तरी पण मध्य प्रदेश, महाराष्ट्र इथे कांद्याचं प्रमाण आजही टिकून आहे. त्याचा परिणाम आता कसा होईल ते आपण बघूया. त्यामुळे कृपा करून काळजी करू नका, पॅनिक होऊ नका आणि घाई गडबडीत कांदा विक्रीचा निर्णय घेऊ नका. घ्यायचाच असेल, खराब होत असेल, काही काजळी कोंब फुटत असतील साठवलेल्या कांद्याला, तर टप्प्याटप्प्याने घ्या. हे एवढंच आता आषाढी एकादशी निमित्त सांगेन. पुन्हा एकदा सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. रामकृष्ण हरी चॅनलला जोडून राहा. धन्यवाद.